स्वागतम वेलकम तुमचं माझ्या चॅनलवर. कशा हा सगळे को बाकी बरे आहेत ना. चला मी तुम्हाला एक सांगते आता. मध्ये बघा की ते एक 4-5 दिवस पूर्वी मी रानात गेली होती आमच्या आप्पाच्या. तर आप्पाच्या रानामध्ये गेलते तर रान खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितले नसन बघितलं तर मी कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकते, ते तुम्ही बघू शकता. तर जमीन खूप चांगली आणि खूप महागाची जमीन आहे ती आमच्या आप्पाला म्हणजे 5 एकर आमच्या आप्पाचं नाव आहे. मूर्तीपत्र तर माझ्या नाव केलं मी, पण ते म्हणजे कुणाला तरी दिली होती करायला जमीन करायला दिली होती, पण तो माणूस आता द्यायला नाटक करतोय महागारी. 7-12 8-12 सगळं आप्पाच्या नावाने. तर आता बघा त्याला म्हणतात ना सीधी उंगली से घेण्या निकलते, बरोबर आहे का. मग मला टिरी करायला लागते. आता बघा माझ्या बहिणीला सांगितलं की तुम्ही सगळेजण मिळून आपण ती जमीन सुरून घेऊ आणि वाटून काय असेल ती हिस्सा घेऊ, आपण तिघी चौघात आहे ती हिस्सा घेऊन घे. माझ्या 2 बहिणी बोलल्या की नगं आम्हाला काय नगं म्हणलं. मला ठीक आहे नगं तर नगं. तर म्हणलं ठीक आहे नको तर नका. मग मी विचार केला भावाला, मी करते भावाला म्हणलं तू मला नुसती हेल्प कर, पैसे तू नको देऊ म्हणलं, पैशाचा काय असेल ते खर्च मी करीन म्हणलं. तुला अर्धी होईन जमीन आणि मला अर्धी होईन जमीन, बरोबर आहे का नाही. मग तुझ्या पोराला माझ्या पोराला मोहर फ्युचरसाठी. तर मग आता ते काय त्यांनी काय तो आता मी तसं बघायला गेली तर मी त्याला मी प्रमाणे मागितले म्हणजे मागच्या वेळेस, तर त्याने काय दिली नाही, काहीच नाही. तर मग विचार केला ती ठीक आहे आपण म्हणतो जाऊन दे सीधी उंगली से घेण्या निकलता, तर जाऊन दे मला काय हरकत नाही. तर म्हणलं मग मी आता एक वकील करते. ही आपले जमीनचे पेपर आहेत, तर जमीनचे पेपर आहेत ते जमीन मी सुरून घेते आणि लोक खाण्यापेक्षा मी खाल्लं तर काय गुन्हा नाही, बरोबर आहे का. आता किती वर्ष तो खातोय फुकट, त्यात बिकते. आता मका किवरी लावली त्यांनी, पिरूची बाग लावली. विचार करा, जर जी जमीन मी सुरून घेतली, जर मी कष्ट केलं, एखादा वकील लावून ती जमीन मी ताब्यात घेतली माझ्या, तर ती लोकं खाण्यापेक्षा मी खाल्लं काय गुन्हा आहे सांगा. आणि माझ्या बापात जमीन आहे. पहिली गोष्ट कसं आहे 5 एकर जमीन काय थोडी आहे का. आणि मी काय पूर्ण मी व्यक्तीच घेत नाही, मी अर्धी घेते जमीन आणि माझ्या भावाला अर्धी. बहिणीला पाहिजे तर बहिणीला पण देऊन टाकेन, पण त्यांनी ते मला सांगते मेहनत करायला पाहिजे, बरोबर आहे का ना. कारण जमिनीमध्ये मला आता वकील केल्यानंतर मला कोर्टात जायला लागेल. तर इथंच आपली जमीन आहे, गावाला जमीन आहे आपली 5 एकर. तर त्या 5 एकर जमिनीत सगळं तुम्हाला काय असेल ती प्रूफ तुम्हाला दाखवते. 1 मिनिट थांबा. हे बघा, हे 7-12 8-12 हे काय म्हणतात ना, हे सगळं आपाच्या नावाने आहे. हे सगळं आपाच्या नावाने आहे. तर लोक खाण्यापेक्षा मी जर कष्ट केलं आणि त्या जमिनीला मी केलं, मी पण काय रानात जाऊन का लगेच राहणार नाही, मी पण मुंबईलाच राहीन. पण ती जमीन मी नंतर त्या जमिनीमध्ये येऊन जाऊन काय ना काय करीन. एकदम भाव पण आहे तर माझं नजर ठेवायला. तर ती जमीन मी सोडून घ्यायचा प्रयत्न करते. मी माझ्या बापाला फसवत नाही का, भावाला फसवत नाही का, त्यांना गुंडवत नाही, तसलं काहीच नाही. माझा भाव स्वतःहून बोलला की लोक खाण्यापेक्षा तू खा, म्हणून मला ती जमीन माझ्या नावावर मी करते. 5 एकर जमीन ती माझ्या नावावर करते आणि ती जमीन माझ्या नावावर होती, कारण की मूर्तीपत्र आपाचं माझ्या नावानं झालेले आहे. तर आणि मी काय एकटीच काय ती हरप नाही करणार. मी माझ्या बहिणीला पण फोन केला, दोन्ही बहिणीला फोन केला, तर त्या लोकांना काही टाईम नाही. आणि त्यांना म्हटलं नंतर तुम्ही मागचं तर मी देणार नाही, हे पण तुम्हाला सांगते. पाहिजे तर आता या, तुम्ही येऊ नाही शकला तर पैसे द्या, हे करा वकील करायला पैसे द्या, बरोबर आहे का नाही. तर ते आपण सगळं आपण करून घेऊया. आणि नक्कीच आता ह्या बारी मी जमीन सोडणार नाही, म्हणजे सोडणार नाही त्याला. गेल्या बारी होतं मला काही प्रॉब्लेम आला मध्येच म्हणून ती जमीन राहिली, तेव्हाच नंतर आता पण आपल्या भेटली असते. पण मस्तपैकी ती जमीन मी सोडून घेईन. वकील आपला खूप चांगला आहे, आमच्या गावातच वकील आहे, खूप छान आहे. आणि जाणीमानी वकील आहे, कसा वकील काय फसवणार नाही, काहीच नाही, खूप चांगला वकील आहे आपला. तर आता आपण वकीलच्या ऑफिस जाऊया. वकील काय म्हणतोय काय नाही हे तुम्हाला मी सांगते. एकदम पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्ही मला सांगू शकता की हां काकी तू खरं बोलते, लोक खाण्यापेक्षा तुम्ही खावा, बरोबर आहे का नाही. आणि माझ्या बापाची जमीन आहे का नाही. आणि ती पण आमच्या आप्पाला आता तो म्हणजे खूप वर्ष त्या बाबाकडे जमीन आहे. त्या जमिनीकडे कोणी लक्षच नाही दिलं, काय माझ्या भावाला काम त्याला फुरसत नाही माझ्या भावाला. मग विचार करा, जणू काय त्यांनी काही जादू केली माझ्या भावाच्या उपर की माझा भाव त्या जमिनीला काही लक्ष देतच नव्हता. मग मी का सुरू भावानं लक्ष नाही दिलं तर मी पोरगी आहे ना बापाची, माझ्यावर तर काही जादू नाही, असं नाही झालं कोणाचा. मग मी स्वतःहून सोडवणार. मग मला काय गरज लागली भावाची तर भाऊ पण मला मदत करेल. तुम्ही पण आहे मला मदत करायला, तुम्ही पण सल्ला देऊ शकता, बरोबर आहे का नाही. ती जमीन आहे 5 एकर अशी आपल्याला भेटलेली आहे, सरकारतर्फे भेटलेली आहे जमीन. ती 5 एकर तुम्ही सगळ्यांनी बघितली, नसन बघितली तर डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते आणि कमेंट बॉक्सला टाकते एकदम. तर ती जमीन कोणाच्या नावावर होऊ शकत नाही. कितीही तुम्ही काय केलं तर ती जमीन होत नाही. तरी पण त्याला मी काय बोललं, तुझं काय 4 पैसे असतात ना तू आम्ही घेतलेलं तुझं, तर ती तुला मी परत देते. आता त्याचं किती कमसे कम 3.5 लाख 4 लाख रुपये त्याचं त्या टायमाला आम्ही घेतलं होतं, त्यांनी दिलं होतं.
मग दिल्यानंतर त्यांनी काय केलं तर साठेकट म्हणतात ना, ती केलं. तर ते फाडण्यासाठी आपल्याला म्हणजे आता मी पोलीस कंप्लेंट केली बी असते, तर पण त्यापेक्षा मला आधी वकिलाचा सल्ला घ्यावा म्हणलं. बरोबर आहे का नाही? आणि आज म्हणत मी आज जाऊन रानात राहू शकते, तो माझ्या अंगाला हात लावू नाही शकणार तो माणूस, कारण माझ्या बापाची जमीन आहे. बरोबर आहे का नाही? कारण कागदपत्र बोलतं माणसाला, कागदपत्र. म्हणून ह्याच्यासाठी ना माझं थोडंसं काम आहे, जरा शेतीचं चाललंय, जरा शेती मेन आहे. मुंबईला तर जायचंय, असं नाही की नाही जायचं, पण आता त्याच्यामध्ये लक्ष घातलंय. तर मला जर वकील मला बोलला तर तुम्ही रानात जाऊन राहावा, तर मला रानात जाऊन राहायचंय. तुम्हाला खरं सांगते, मला रानात जाऊन राहणं गरजेचं आहे. तिथं कोपाट का होईना मला बांधून तिथं राहणं गरजेचं आहे. तिथं आपला हक्क दाखवायचा आहे. बरोबर आहे का नाही? आप्पा आहे तो पण सगळं काय करायला लागल, नंतर तकलीफ होईल. त्याच्यामुळं मी काल किती टेन्शनमध्ये होती लाईव्हवर, तुम्ही सांगा. हां, किती टेन्शनमध्ये होती. दुनियाचं टेन्शन आहे आम्हाला एकदम. काय गोष्टी मी सांगू शकते, काय गोष्टी नाही सांगू शकत. आता हा व्हिडिओ का मी बघितलाय, बनवलाय, तो सुद्धा समोरचा माणूस सुद्धा बघणारच ना. आता त्या हिशोबाला ती रानाचा व्हिडिओ तो बाजूवाला काय म्हटला की बाबा तुमच्याच नावाने जमीन आहे, तुमच्या नावावर तुम्हाला कर्ज भेटू शकतं, हे घेऊ शकतं, ते भेटू शकतं. हां, बरोबर आहे का नाही? पण तो काय मला माझं नाव नका सांगू. मी त्याचं नाव नाही सांगितलं ना, कुठं गाव नाही सांगितलं. आपल्याला जो मदत करतो त्याला ही आहे आपलं. तर आता वकिलाकडे जाऊया आणि वकिलाचा सल्ला घेऊया. आणि तो वकील जर मला बोलला की तुम्ही रानात जाऊन राहावा, तर मी तिथं रानात जाऊन एकटी राहीन जाऊन, कोपाट बांधून. ती पण कोपटमध्ये कळलं ना कसं असतं, सगळ्याचं एक कोपट असतं असं करून, आणि त्या कोपटात मी चूल मांडून तिथं मी राहू शकते एकदम. बरोबर आहे का नाही? मला हो का मुंबईला तर राहायचं आणि गावाला तर राहायचंय. मग मी शेतात राहीन, शेतामध्ये चांगलं पिकवीन, मी तुम्हाला रानात बोलवीन. बरोबर आहे का नाही? तर चला आता आपण वकिलाकडे जाऊया. ठीक आहे, चला. आज काय तुम्ही मला गलत नका समजू, आणि मी कुणाचं लुगडून घेत नाही, काहीच नाही. लोक खातात ना ती जमीन, तर मी खाल्लं म्हणून काय आहे तुम्ही सांगा. काय लोकांनी कमेंट केलता तुम्ही भावाला देत नाही, तुम्ही तुमच्या नावावर करता. अरे माझ्या नावावर तर होऊन द्या, नावं माझ्या झाली आणि माझ्या भावाचं झाली तर बाद झाली. पोरांचा नंतर विचार करू. मी माझ्या नाव अर्धी करणार, माझ्या भावाचं नाव अर्धी करणार, आणि बहिणी आल्या तर बहिणीला पण द्यायला मी तयार आहे. मी म्हणत नाही की बहिणीला देणार नाही, पण त्यांनी पण कष्ट करावं. हां, तुम्हाला यायला जमत नाही, त्यांनी पैसे द्यावं, तुम्ही पण हिस्सा घ्या. बरोबर आहे का? आम्ही पाच जण आहे. बरोबर. आता आपल्याला तर सगळ्यांनी आपल्याला तर आपण सगळेजण मिळून सांभाळायला लागते. मी धरून 3 बहिणी, 3 धरून म्हणजे मी धरून 3 बहिणी, 1 भाऊ आणि आप्पा. ठीक आहे, हे 5 जण आम्ही. बरोबर आहे का नाही? 5 जणांना एक भेटला तर काय कमी आहे का? तुम्ही सांगा, कमी आहे का सांगा. आणि जर मी कष्ट करते, मी पैसे लावणार त्या जमिनीला, वकिलाला पैसे मी लावणार, तर मी पण माझा कष्टाचा पैसा मी काय असं जाऊन नाही देणार. जमीन सुरून दाखवणार म्हणजे दाखवणार एकदम. आणि बहिणीला म्हणे जेवढा माझा खर्च झाला ते द्या तुम्ही. आत्ता त्यांना मी मागते, आता त्यांनी दिलं ते ठीक आहे, नाही तर त्यांच्याकडून तर मी एकदम लिखी घेणार लिहून की हे पैसे दिले ना त्यांचा काय हक्क नाही एकदम. बरोबर आहे का नाही? तर चला आता वकिलाकडे जाऊया. म्हणून आली, वकील बोलला भेटून तुम्हाला जमीन कुठं जाणार नाही, काहीच नाही. कसं आहे माहिती आहे का? आता बघा, आता मी जाऊन मस्त तिथं राहिली असती, हे मला काही टेन्शन नाही, वकील करायची पण मला जरूरत नव्हती. मी रानात जाऊन राहिली असते ना कोपाट बांधून, तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण जमीन आमच्या आपाच्या नावाने आहे. बरोबर आहे का? पण म्हणलं चल जाऊन दे, नको टेन्शन, मग माझे जाते 4-5 जाऊन दे म्हणून तिकडं. तर आता वकील आहे ना, वकिला मला ती 7-12-8-12 सगळा नवीन काढून द्यायचं आहे. तो जुना होता, पायाकडे होता, तो जुना होता 7-12-8-12. तर आता सचिनचं दुकान खोललं की सचिनकडे जाते, सगळा 7-12-8-12 सगळं कारती बिरती. उद्या सोमवार आहे. आता आज संध्याकाळी गाडीवर बसणं होतं, आज संध्याकाळी फिक्स झालं होतं. पण नंतर मला उद्याच्या वकील काय बोलला, तुम्ही पेपर घ्या, पेपर मला परत ते तुम्ही द्या, मला ते झेरॉक्स करून द्या, मला 7-12-8-12 सगळं द्या, आणि मग मी तुम्हाला सांगतो किती पैसे लागतात किती नाही. हे सांगितल्यानंतर मग तुम्ही मला हे करा, आणि 2-3 महिन्यात तुम्हाला तुमची जमीन तुम्हाला परत भेटेल एकदम. ठीक आहे, चल जाऊ द्या 2-3 महिन्यात. ठीक आहे, एवढा दिवस थांबलो, आता थोड्या दिवसासाठी कशाला थांबू, हे करू एकदम. बरोबर आहे का नाही? तर आपण जमीन ह्यासाठीच मी तुम्हाला बोलते. 1 मिनिट. गावात वकील आहे ना, लय मोठा वकील आहे तो. खूप लोक असे येतात त्याच्याकडे, म्हणजे कुठली लोक येतात, म्हणजे वकील चांगला आहे. आता वकीलचं नाव पण सांगू शकते मी, तुम्ही पण घेऊ करू शकता, कारण की कसं आहे वकील खूप भारी आहे, आणि सगळ्या गावात तो नाव असतात एकदम. तो वकील एकदम सगळ्यांची कामं एकदम फटाफट होतात एकदम. आणि मग म्हटलं ठीक आहे, उद्याच्या जाती सोमवार, उद्या सोमवार आहे, तो सोमवार त्याला पेपर सगळं देते, पैशाचं काय आहे ते भुकती बोलते, आणि मग जमीन आपल्या ताब्यात आल्यानंतर एक छानसा व्हिडिओ तुम्हाला सांगेन की आपल्या जमीन ताब्यात आलेली एकदम. ठीक आहे, बरोबर आहे का नाही? आणि मस्त पीक एकदम ह्या वर्षीचं पीक काय तर त्यांनी लावलं असत, त्यांनी मका लावली आणि पेरू लावलं, त्याला काढून घ्यायचं, ते काढून घेऊन द्या, आपल्या काय नाही नको, आपल्या कोणाची मेहनत नको. बरोबर आहे का नाही? आणि बघायला गेलं तर ते पिकासकट आम्हाला वापस भेटू शकते, पिकासकट, माहिती आहे का? कारण की 7-12-8-12 सगळं, आणि मला ते
मूर्तीपत्र आपण का केलं आहे माहिती आहे का माझ्या नावाने. आपल्याला म्हणजे मी माझ्या आईला बापाला म्हणजे मी खूप त्यांना बघते, म्हणजे पहिल्यापासून बघते आणि त्यांचा जीव लय माझ्यावर आहे. तर माझ्या बहिणीला पण म्हणलेलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण करा, कष्ट करा तुम्ही पण हे करा म्हणून. तर माझ्या बहिणी पण मला नाही पाहिजे अशा बोलल्या म्हणा. मग भावाला पण भाऊ पण तसंच बोलला. तर आता काय कारण आहे, काय कारणामुळे मी तुम्हाला नाही काही गोष्टी सांगू शकत. तर ते सगळ्यांनी मानले की तुलाच पाहिजे, कारण मला नवरा नाही, काय नाही, माझं पोरगा मी आहे. तर म्हणजे ते लोक खाण्यापेक्षा तू घेऊन जमीन. पण तरी मी आहे ना, मी ती घेणार नाही ती जमीन. मी माझ्या भावाला पण अर्धी जमीन त्यातली देणार आहे आणि आमच्या दोघांची नावं लावणार आहे मी. ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे, कमिटीने पोचलं मी ती माझं ते नावाचं हे सगळं तुम्हाला दाखवून एकदम. ठीक आहे, तर आता भेटूया वकिलाजवळ जाऊन. आता समजा वकील जर मला बोललात की तुम्ही उद्याच्या इंदापूरला यायला लागेल, तर मी जाऊ शकते इंदापूरला एकदम, कारण इंदापूरचं आमचं हे आहे, कोर्ट आहे आमचं गावापासून. ठीक आहे, तर तुम्हाला सगळी माहिती देते एकदम. ठीक आहे, चला हा व्हिडिओ इथं थांबवते. मला खूप थकली मी, कारण खूप टाईम सुट्टी जाऊन बसली एकदम. सकाळी गेली, आता आली मग अशी एकदम. पण खूप गर्दी असते एकदम. ठीक आहे, चला मग भेटू द्या भावानं बहिणी. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहा एकदम. ठीक आहे, बाय.